श्री गणेश फायनान्स आणि संत सेवालाल निधी लिमिटेडच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अखेर अटक करण्यात आली आहे। ठेवीवर दरमहा 1% परतावा देण्याच्या हमीवर ठेवी गोळा करणाऱ्या मंद्रुपच्या शिवाजी जाधव गुरुजींच्या सेवालाल निधी कंपनी आणि गणेश फायनान्सचा कारनामा समोर आला आहे। योगेश पवार यांनी पहिल्यांदा आपली 61,000 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार सदर बाजार पोलिसात दिली आणि सगळा भांडाफोड झाला। मंद्रुप आणि सदर बाजार पोलिसात दाखल गुन्ह्यांच्या तपासानुसार आतापर्यंत 117 जणांची 16 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे। मंद्रुप येथील सेवानिवृत्त शिवाजी जाधव यांनी स्वतःच्या कुटुंबासह अन्य काही व्यक्तींना सोबत घेऊन 2008 मध्ये सेवालाल निधी कंपनी आणि गणेश फायनान्स सुरू केलं। सुरुवातीला केवळ गरजूंना फायनान्स करणं एवढाच त्यांचा हेतू होता, पण 1 वर्षानंतर त्यांनी ठेवी देखील घ्यायला सुरुवात केली। जाधव गुरुजींवर विश्वास ठेवून अनेकांनी आपली कमाई त्यांच्याकडे ठेव म्हणून ठेवली। ती रक्कम त्यांनी कर्ज स्वरूपात वितरित केली। त्यात बहुतेक कर्जदार जाधव गुरुजींच्याच नात्यातील होते। वितरित केलेली रक्कम वसूल होईना आणि ठेवीदारांना त्यांचा परतावा आणि मुद्दल देण्यास अडचणी निर्माण झाल्या। त्याचवेळी योगेश पवार यांनी आपल्या ठेवीवरील 1% परतावा मिळत नसल्यानं FD मोडली, परंतु त्यांना परतावा आणि मुद्दल दोन्ही मिळाली नाही। त्यांनी सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे गाठून फसवणूक झाल्याची फिर्याद दिली। किरकोळ रक्कम वाटणारा हा गुन्हा पुढे 4 कोटीपर्यंत गेला आणि गुन्ह्याचा तपास शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला। आतापर्यंत 72 जणांच्या तक्रारीवरून त्यांची 4 कोटींची फसवणूक झाल्याचं समोर आलंय। दुसरीकडे शिलबंत राऊतराव राहणार कंदलगाव यांच्या फिर्यादीवरून जाधव गुरुजींसह 6 जणांविरुद्ध मंद्रुप पोलिसात गुन्हा दाखल झालाय। तिथं आतापर्यंत 42 जणांची 12 कोटींची फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे।